राजकारणामध्ये कधी कोणाची डबल ढोलकी वाजेल हे काहीही सांगता येत नाही. लोकांना सगळं कळत असतं, पण नेते आपल्या सोयीनं बोलत असतात. आधी रुसायचं, पुन्हा खोटं खोटं हसायचं, आणि हे सगळं लोकांना दिसत असतं आणि कळतही असतं. आता बघा, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली आणि एकनाथ शिंदे असं काही म्हणाले की लोक पुन्हा ही एक वेगळी चर्चा करू लागले. मित्रहो, नमस्कार. राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी आता झालेला आहे. नवं सरकार अखेर स्थापन देखील झालं. गेल्या 10 दिवसात बरंच काही राजकारण झालं. पुलावरून पुलाखालून सगळं पाणी आता वाहूनही गेलं. बऱ्याच काही खऱ्या खोट्या बाता देखील समोर आल्या. नाराज होऊन गावी गेलेले एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईमध्ये परतले आणि आपण नाराज नाही म्हणत कर्तृत्वातून मात्र वारे माप नाराजी दाखवली गेली आणि शेवटी कुणीच काही दखल घेत नाही म्हटल्यावर एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी पडती बाजू घेतली, नमती बाजू घेतली. म्हणजे थोडक्यात भाजपापुढे झुकले असं म्हणूया. पण उदास मनाने, नाराजीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली. राजकारणामध्ये बघा, जे बोललं जातं ते किती खरं असतं हे आता कोणी कोणाला सांगायची गरज उरली नाही. आश्वासने या सगळ्या वगैरे गोष्टी तर बहुधा खोट्याच असतात ना. पण जे काही राजकीय भाष्य होतं ते सुद्धा किती खरं असतं हे आता सामान्य माणसालाही माहीत आहे. अगदी अलीकडचंच एक धम्माल उदाहरण बघा ना. महाविकास आघाडीमध्ये म्हणजे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या काही वेगळ्या हालचाली दिसू लागल्या होत्या बघा. भाजपासोबत जाण्याच्या या सगळ्या हालचाली होत्या त्यांच्या. अर्थातच ज्या वेळेला हे सगळ्या हालचाली पाहून पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते, मी कुठंही जाणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का. बघा, आणि आता आज अजित पवार कुठं आहेत. आता ते देवेंद्र फडणवीसांचं बघा, तेही काय म्हणाले होते, आम्ही सत्तेवर येताच अजित पवार जेलमध्ये जातील. म्हणजे ते अगदी म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं ना तर चक्की पिसिंग अँड चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. बघा, तो व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल. मग आता सांगा, आज कुठं आहेत अजित दादा आणि हे देवेंद्र फडणवीस. अशी शेकडो हजारो उदाहरणं देता येतील. अनेक नेत्यांची पुन्हा पुन्हा वाजलेली डबल ढोलकी. बघा, आता हा विषय आता पुढे यायचं कारण असं, महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही यावेळेला केलं. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2.5 वर्षात जे काही सहकार्य केलेलं आहे त्याप्रमाणे मीही त्यांना पूर्णपणे सहकार्य करील असं एकनाथ शिंदे म्हणाले. 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं होतं. आता मी त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. मागील 2.5 वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यानं केंद्राने राज्याला भरभरून पाठबळ दिलं. त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सहकार्य केलं, बजावता आली. फडणवीस यांना असलेल्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव देखील माझ्या कामी आल्याचं हे शिंदे म्हणाले आहेत. बाकी सगळं ठीक आहे पण एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाची मात्र मोठी चर्चा सुरू झालेली आहे. काय तर म्हणे, मीच फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलेलं होतं. जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून अडून बसले, रुसून बसले. एवढंच काय, थेट आपल्या गावी जाऊन सुद्धा बसले. इकडे शपथविधीची तयारी झाली तरी शिंदे यांचा रुसवा फुगवा निघत नव्हता. शपथविधीच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या, त्यातही एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं. शेवटी आपल्या हातात आता काहीच पडणार नाही बहुतेक असं काहीतरी चित्र लक्षात आल्यावर घाईघाईने एकनाथ शिंदे उप होण्यासाठी तयार झाले, म्हणजे उपमुख्यमंत्री. शपथ वगैरे घेतल्याने नंतर काय म्हणतात, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव मीच सुचवलेलं होतं. आता याच विधानाची खूप चर्चा होते. सोशल मीडियावर लोक काय काय बोलू लागलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही काय समजायचे ते समजा.
चालायचंच राजकारण आजकालचं राजकारण आहे. पण तुम्ही काय म्हणाल या सगळ्यावर जरूर सांगा बरं. आणि हो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.